Hi. It is types of biogeochemical cycles. We have already studied the biogeochemical cycle. This we have already studied biogeochemical cycle. Now we will see the types of biogeochemical cycle. So there is gaseous cycles, then sedimentary cycles. सेडिमेंटरी सायकल. आता गॅसियस म्हणजे सगळे काय गॅसेसच्या रिलेटेड सायकल. सेडिमेंटरी सायकल्स म्हणजे जमिनीच्या रिलेटेड. मग जमिनीवरची काय तर मग त्याच्यामध्ये सॉइल सेडिमेंट्स आणि सेडिमेंटरी रॉक्स की रॉक्स मधले मग सेडिमेंट्स त्याच्याशी बसलेले सगळे मग न्यूट्रिएंट्स वगैरे वगैरे. ओके, तर हे आपल्याला पाहिजे आहे. तर बघा, gaseous cycle, an accumulation of the main abiotic gaseous nutrient material is found in the Earth's atmosphere. मग हे पूर्ण गॅसेस कुठे सापडतील तर अर्थच्या ॲटमॉस्फिअर. ओके, गॅसेस these are the abiotic one कारण these are not the living organisms. ओके, abiotic one आणि मग ते पण न्यूट्रिएंट्स असतात. सो an accumulation of the main abiotic gaseous nutrient accumulation म्हणजे जमावणे. ओके, मटेरियल्स इज फाउंड इन द अर्थ्स ॲटमॉस्फिअर. मग हे पूर्ण अर्थच्या ॲटमॉस्फिअर मध्ये सापडतील. कोण तर खाली बघून घेऊ. इन्क्लूड्स इट इज नायट्रोजन. ओके, मग आपल्याला माहितीच आहे एअरमध्ये 78% आहे. ओके, सो नायट्रोजन. ऑक्सिजन इज ऑल्सो देअर, दॅट इज 21%. देन कार्बन डायऑक्साइड्स अँड सम वॉटर वेपर्स आर देअर. मग हे मेन वाले की नायट्रोजन आहे 78% आहे. ओके, ऑक्सिजन इज 21%, अँड रेस्ट इज 1% मध्ये खूप सारे येतात. आणि मग त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साइड्स आहे, वॉटर वेपर्स आहे. आणि हे नायट्रोजन मेनली प्रोटीन साठी सर्वात महत्त्वाचे आहे. वी नो व्हेरी वेल दॅट प्रोटीन इज अ बॉडी बिल्डिंग मटेरियल. प्रोटीन इज अ बॉडी बिल्डिंग मटेरियल. सो these nutrients म्हणजे गॅसियस मध्ये आपल्याला काय काय होईल. गॅसियस पहिले तर अबॉटिक आहे, त्यापासून न्यूट्रिएंट्स मिळतात. सो अँड दीज आर अक्युमुलेटेड इन द अर्थ्स ॲटमॉस्फिअर. मग त्याच्यामध्ये काय येईल तर नायट्रोजन, ऑक्सिजन अँड कार्बन डायऑक्साइड्स, वॉटर वेपर्स etc आर देअर. ओके, मग sedimentary cycles तर an accumulation of the main abiotic nutrient material is found in a soil. आणि मग जे काही ॲक्युम्युलेशन्स होते कशाचं अबॉटिक न्यूट्रिएंट्सचं तर ते सॉइल मध्ये सापडेल. सॉइल नंतर सेडिमेंट्स अँड सेडिमेंटरी रॉक्स. मग सेडिमेंटरी रॉक्स मध्ये की औसा धन रॉक अशा प्रकारचं ते याच्या खोलात काही आपण जाणार नाही. सो इट इज सी ऑफ द अर्थ म्हणजे सॉइल मध्ये सापडेल, सेडिमेंट्स मध्ये असेल आणि सेडिमेंटरी रॉक्स मध्ये असेल. तर न्यूट्रिएंट्स तर हे कोणते न्यूट्रिएंट्स तर बघा, इट इज सॉइल कंपोनंट्स लाईक आयरन. आयरन आपल्याला सॉइल मध्ये मिळते. देन कॅल्शियम अँड फॉस्फरस etc. सो मग हे जे काही आहे सॉइल मधले, सेडिमेंट्स मधले किंवा सेडिमेंटरी रॉक्स मधले जे न्यूट्रिएंट्स आहे, अबॉटिक न्यूट्रिएंट्स, त्यामध्ये येईल आयरन, देन फॉस्फरस अँड कॅल्शियम etc. म्हणजे गॅसियस सायकल्स वेगळी आणि सेडिमेंटरी सायकल्स वेगळी. अँड ऑल दीज आर द बायोजिओकेमिकल सायकल्स. दोन्ही काय आहे तर बायोजिओकेमिकल सायकल आहे ॲटमॉस्फिअर आणि हे सेडिमेंटरी. आणि पाहिलेलं असेल तर लक्षात येईल गॅसियसची सायकल काय असेल तर फास्टर असेल आणि सेडिमेंटरी सॉइल मधली स्लोअर असेल ॲज कम्पेअर्ड टू गॅसियस सायकल. कारण सॉइल फॉर्म व्हायला भरपूर वेळ लागते, आपण पाहिलेलं आहे. सो खाली बॉक्सच्या The gaseous cycle is a speedier cycle. Gaseous cycle काय असेल speedier cycle असेल than the sedimentary cycle. For example, if CO2 has accumulated in an area, it is quickly dispersed. But gaseous cycle कशी speedier आहे तर याचं एक्झाम्पल समजा आपल्या एरियामध्ये CO2 चं accumulation खूप जास्त झालेलं आहे. तर तेवढं तिथेच राहणार नाही तर काही वेळेला काय झालेलं असेल ते डिस्पर्स झालेलं असेल, इकडे स्प्रेडअप झालेलं असेल आणि त्या एरियामधनं ते लगेच कमी होऊन जाईल. म्हणजे ही सायकल कशी आहे तर स्पीडियर आहे,
फास्टली होणारी आहे. ओके, फॉर एक्झाम्पल, इफ CO2 has accumulated in an area, it is quickly dispersed with the wind or absorbed by the plants. मग एक तर काय होऊन जाईल, विंड हवेसोबत हे डिस्पर्ड होऊन जाईल. आणि जर समजा तिथे जास्त प्रमाणात जर झाडं असेल तर CO2 ला ऍब्सॉर्ब करतील. कशासाठी? फॉर द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिससाठी त्यांना CO2 पाहिजेच असते. म्हणजेच मग त्या एरिया झाड असतील तर झाडं ऍब्सॉर्ब करेल सम सॉर्ट ऑफ CO2 अँड सम विल बी ब्लो अवे विथ द विंड आणि मग ते विंड सोबत इकडे तिकडे पसरून जाईल. ओके, climatic changes and human activities seriously affect the speed, intensity and equilibrium of these cycles. हवामानात होणारे बदल, climatic changes, माणसाच्या ऍक्टिव्हिटीज मग ह्याच्या सायकलला डिस्टर्ब करतात. मग त्याची स्पीड कमी होईल. ओके, आणि मग त्याची तीव्रता कमी होईल आणि तिचे जो इक्विलिब्रियम आहे, जी काही समन्वय साधलेला आहे, तर तो समन्वय सुद्धा डिस्टर्ब होईल. It is because of the climatic change and the human activities. याच्यामुळे याच्या सायकलच्या याच्यामध्ये चेंज येईल. So climatic changes and human activities seriously affect the speed, then intensity and equilibrium of this cycle. Hence, various aspects of these cycles are extensively studied nowadays. आणि म्हणूनच मग याचे वेगवेगळे ऍस्पेक्ट्स अभ्यास केला जातील. याची स्पीड, इंटेन्सिटी याच्यावर कसे कसे परिणाम होतात आणि मग त्यानुसार तिथे रिक्वायर्ड ऍक्शन सुद्धा घेतल्या जातात. आणि म्हणून याचा अभ्यास सध्याच्या परिस्थितीत खूप जास्त प्रमाणात केल्या जाते. या सायकलवर कोणत्या कोणत्या फॅक्टरचा इफेक्ट होते, मग क्लायमेटिक चेंजमध्ये काय काय येतात, ह्युमन ऍक्टिव्हिटीज कोणत्या मग याला नुकसान होत आहे याचा अभ्यास केला जाते. डू यू नो the cycle of gases and the sedimentary cycle cannot be completely separated from each other. या दोन सायकल आपण सेपरेट नाही करू शकत, एकमेकांत इंटरवेन आहे, गुंतलेले आहे. ओके, फॉर एक्झाम्पल, नायट्रोजन इज प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ गॅस इन द ॲटमॉस्फियर. नायट्रोजन प्रेझेंट आहे इन द फॉर्म ऑफ गॅस इन द ॲटमॉस्फियर अँड इट्स पर्सेंटेज इज 78%. and in the form of compounds like nitrogen oxide in the soil and sediments. आणि मग नायट्रोजन कंपाऊंड्स, नायट्रोजन ऑक्साइड्स, नायट्रोजन ऑक्साइड मध्ये सुद्धा नायट्रोजन हाच घटक आहे, पण तो कुठे सापडते आपल्याला, सॉइल मध्ये सापडेल अँड सेडिमेंट्स मध्ये सापडेल. म्हणजे नायट्रोजन ऑक्साइड आपल्याला सॉइल मध्ये सापडेल, सेडिमेंट मध्ये सापडेल, आणि नायट्रोजन गॅस हा कुठे सापडेल, तर ऍटमॉस्फिअर मध्ये सापडेल. म्हणून ह्याच्या सायकलचा यांना आपण सेपरेट करू शकत नाही. ओके, Similarly, carbon occurs in aquatic form mainly in a coal, granite, diamond आणि limestone etc. मग आपल्याला जो कार्बन सापडते aquatic forms. ओके, मग कुठे कुठे aquatic forms होते, कोल मध्ये असते, then granite, ग्रॅनाइट मध्ये असेल, डायमंड मध्ये असेल आणि लाइमस्टोन मध्ये सुद्धा असेल कार्बन. दॅट इज इन aquatic forms. And this is in the earth's crust. अर्थचा जो गाभा आहे त्याच्यामध्ये मग आपल्याला हे सगळे सापडतात. दॅट इज कोल, ग्रॅनाइट, देन डायमंड, लाइमस्टोन आणि मग त्याच्यामधला मेन कंटेंट कोणता आहे, कार्बन. ओके, अँड इन द फॉर्म ऑफ कार्बन डायऑक्साइड गॅस इन द ॲटमॉस्फिअर. मग ह्या अर्थच्या क्रस्टमध्ये सापडले कोल, ग्रॅनाइट, डायमंड, लाइमस्टोन आणि कार्बन डायऑक्साइड कुठे आहे, दॅट इज इन द ॲटमॉस्फिअर. कार्बन डायऑक्साइड मध्ये पण काय आहे, कार्बनच आहे, आणि अर्थच्या क्रस्टमध्ये जे सापडतात त्याच्यामध्ये सुद्धा कार्बनच आहे. म्हणजेच मग या दोन्ही सायकल आपल्याला सेपरेट करता येणार नाही. जनरली कार्बन इज प्रेझेंट इन प्लांट्स अँड ॲनिमल्स फॉर मच शॉर्टर ड्युरेशन्स दॅन इट इज इन अ कोल. मग आता जो कार्बन सापडते प्लांट्स अँड ॲनिमल्स मध्ये, तर यांचा एक लाईफ स्पॅन आहे. त्या लाईफस्पॅनच्या दरम्यान त्यांच्या शरीरात असेल, पण नंतर काल येईल तर मग त्याचं डिकम्पोजिशन होईल, ॲटमॉस्फिअरमध्ये मिळतील वगैरे. पण इट इज फॉर द व्हेरी शॉर्टर ड्युरेशन्स. पण कोलमध्ये वर्षानुवर्षे त्या कोलमध्ये तो कार्बन काय असते तर पडून असतो. म्हणजेच कार्बन तिथे जास्त काळासाठी असते, प्लॅन्ट्स अँड ॲनिमल्समध्ये कमी काळासाठी असेल, आणि म्हणूनच
Generally, carbon is present in plants and animals. They have the fixed lifespan. जे काही आहे ते एवढ्या कालांतरानं हे मरते. मग ते कमी काळासाठी तिथे कार्बन असेल यांच्या शरीरात. फॉर अ मच शॉर्टर ड्युरेशन दॅन इट इज इन कोल. पण कोलमध्ये जमिनीच्या आतमध्ये खूप सारा कोल आहे, बऱ्याच ठिकाणी फॉर्म झालेला, आणि मग तिथे काय होईल तर तो जिथपर्यंत निघत नाही, त्याचं युटिलायझेशन होत नाही, तिथपर्यंत तो कार्बन तिथेच राहील. म्हणून म्हटलं जाते plants and animals मध्ये it is for the shorter duration that carbon is present, but that is in the coal it is for the very longer duration. So this is from the types of biogeochemical cycles. So it is all from the today's lecture. Next time we will discuss the carbon cycle. Till then,